उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला, राणाजी डोईफोडे, समोर बसलेले सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी आणि आमचे पत्रकार मित्र, या ठिकाणी बाळासाहेब कदमांचं, BS कदम साहेब, तानाजी कदम चेअरमन इथले, प्रशांतराव क्षीरसागर, शिवानंद कदम, या सगळ्यांचं मी अभिनंदन करणार. कारण राणांनी आता सांगितलं की बाबा 85% मतं झाली आणि मागच्या वेळेसची जी बी लोकसभेची निवडणूक झाली होती, मुंडे साहेबाच्या समोर मीच उमेदवार होतो, दुसरं काही कोणी नव्हतं. तर त्यावेळेस सगळे लटालटा कापत होते. म्हणले आम्हालाच म्हणले लढा. म्हणलं बरं बरं चला, काय होणार आहे वास्तू शांती हरिनाम केशव आम्हाला माहित होतं. परंतु निवडणूक लढवली आम्ही. त्यावेळेस सुद्धा याच गावानं मुंडे साहेबांना जास्त मतं दिलती बरं का. कारण तिची चर्चा संतोषीने आमची दोघांची काउंटिंग मध्ये झालती. मी म्हणलं नेमकं ह्या गावाचं काय? ते म्हणले लीड आहे. मला वाटलं मलाच असेल. नाही म्हणले, ते मुंडे साहेबांना लीड. अतिशय चांगलं हे गाव आहे, हा परिसर आहे. मी इथल्या सर्व कारभाऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आमच्या ज्या उमेदवार आहेत, सुशिक्षित, डॉक्टर, अतिशय मितभाषी, बोलणं कमी आहे आणि कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता आमच्या उमेदवाराची आहे. अशा आमच्या उमेदवार आहेत. आणि आता दुष्काळावरती बोलले. दुष्काळाच्या दाहकतेमध्ये ही निवडणूक आणि त्याला आपण सामोरं जात असताना काही निर्णय निश्चितचपणे पालकमंत्री महोदयांनी, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एका गावात पूर्वी 3000 एकच छावणी असावी, त्याला मी विरोध केला होता राणाजी. एका गावात जर एकच छावणी असली तर सगळीकडे राणा डोईफोडे सारखे माणसं नसतात. काही गावामध्ये एकच जर छावणी असली तर त्या छावणी चालकाची मगरुरी सुद्धा वाढते. उगच्या उग गावात मग जनावर इथं बांधू नको, पलीकडे बांधू, ते तिकडे बांधू, हे कोण म्हणतो? छावणीवाला म्हणतो. पण त्याला शेजारी दुसरी छावणी असली, तिसरी छावणी असली. आणि सध्या ताईसाहेब तुम्ही भरपूर परवानग्या दिल्यामुळं आता सध्या जनावरे आहेत का हो? मग छावणीवाला जनावरवाल्याच्या दारात चाललाय. तुमच्याकडे काही जनावरे असले तर आमच्याकडे पाठवा. 10, 15, 20 जनावर ज्या माणसाकडे असतील त्याच्याकडे 8 वाजता एक छावणीवाला चाललाय. तो सकाळी काय म्हणतो? तुमची जनावर माझ्या छावणीत पाठवा. त्याची खुट्याची सोय सुद्धा मीच करतो. 8:30 वाजता दुसरा जातो. दुसरा म्हणतो तो फक्त खुट्याच राहून देतो, मी त्याचं माड सुद्धा लावून देतो. आणि 9 वाजता तिसरा जातो, तो माड आणि खुट्या मानला मी हिरवं फडकं सुद्धा टाकून देतो. अशी चांगली सोय शेतकऱ्यांची ही स्पर्धा लावल्यामुळं छावणीमध्ये झाली. त्याच्यामुळं निश्चितच शेतकरी समाजाचा याच्यामध्ये फायदा झालेला आहे असं मला वाटतं. ज्याच्यामुळं स्पर्धा असलीच पाहिजे. एका गावामध्ये 2 छावण्या असल्या पाहिजेत. 32 गावात 46 नाही राणाजी, 64 सुद्धा छावण्या असल्या तरी उलट्या फायद्याच्याच, लोकांच्या फायद्याच्या असल्या पाहिजेत. माझी पाठ थोपटली होती गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी. 55,000 जनावरांची एकच छावणी मी चालवली होती 2003 साली. 55,000. आणि ज्या वेळेस ते तिथं आले होते म्हणले अरे काय भानगड आहे? मी म्हणलं काय हे काय? मी म्हणलं हे गाव आहे का जनावर आहेत का काय मलाच कळत नाही. मग गेलं 1.5 वर्ष झालं मी इथंच आहे. ते म्हणले माझ्यावरती एक शब्द वापरला होता, कामाच्या माध्यमातून निवडून येणं आमदार सुरेश धस आणि अभ्यासाच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून त्यावेळेस अशा आमच्या दोघांची नावं घेतली होती.
दुसरे आजचे राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलेले होते. दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर विधिमंडळामध्ये त्यावेळेस आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये हा शब्द त्या ठिकाणी आम्हाला वापरला. आता लोक दुधाच्या बाबतीत या परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये दुधाचा सुद्धा धंदा आहे. आता तानाजी कदम ज्यांचं नाव घेतलं मला वाटतं ते चेअरमन आहेत जिल्हा दूध संघाचे. त्यांना निश्चित माहिती आहे की आमचं मागचं जे सरकार होतं या सरकारने पावडरच्या कन्व्हर्जनला 1 रुपयाच्या वरती कधीही रुपया दिला नाही. परंतु हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार या सरकारने दुधाचे दर 25 रुपये लिटर देता यावे म्हणून सुरुवातीला 5 रुपये लिटर आणि आता सध्या 3 रुपये लिटर हे डायरेक्ट अनुदान शेतकऱ्याला दिलेलं आहे. ते कशाच्या माध्यमातून? काही लोक म्हणतात अगोदर 5 रुपये दिले आणि आता 3 रुपये का केले? तर पहिल्यांदा 5 रुपये ज्या वेळेस पावडरचा दर 120 रुपये होता त्याच्यामुळे 5 रुपये दर दिले आणि आता ज्या वेळेस तुम्हाला सांगतो दुधाचे पावडरचे दर 220 रुपयाच्या वरती गेले म्हणून 3 रुपये. याच्यामुळं 25 रुपये दर दूध उत्पादकांना देता आला पाहिजे यासाठी म्हणून ही तरतूद केलेली आहे. मध्ये काही कालावधीत आपल्याला अनुदान आलेलं नव्हतं परंतु आता मार्च महिन्यामध्ये पाठीमागचं सगळं अनुदान हे त्या ठिकाणी आलेलं आहे. दुधाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर हे सरकार राहिलेलं आहे. त्याच्यामुळं मी अधिक काही न बोलता काल मला वाटतं एक निर्णय चांगला झाला. जयदत्त अण्णांनी वाचलं बाबा मी आज पेपर निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा निश्चितपणे फायदा होईल. मी त्यांना विनंती करत होतो अगोदरच की अण्णा निर्णय लवकरात लवकर करा. निर्णय करणं गरजेचं आहे आणि एकदा जयदत्त अण्णांनी निर्णय केला आणि ते जर कामाला लागले तर त्याचं काय होतं 2004 ला त्यांनी दाखवून दिलं होतं त्यावेळेस. आणि मी आत्ताच्या माझ्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी मला सहकार्य केलं. त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी आरक्षणावरती बोललं जातंय अमुक अमुक तमुक तमुक. तर माझी विनंती आहे आरक्षणाच्या वरती फार समोरच्या बाजूच्या लोकांनी बोलू नाही. 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या लोकांनी त्याच्या संदर्भात काय काय निर्णय घेतलेले आहेत मला सगळंच चांगलं माहिती आहे. परंतु ज्या मुख्यमंत्र्यांची 3.5% म्हणून हिनवणी केली गेली त्यांची जात काढली गेली टकले वगैरे करून श्राद्ध घातलं गेलं त्याच मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण दिलं हे सुद्धा या ठिकाणी कबूल करावं लागेल. हे नम्रपणे समोरच्या बाजूला सांगावं लागेल. हायकोर्टामध्ये जरी गेले तरी हायकोर्टामध्ये सुद्धा त्याला स्टे मिळालेला नाही. अशा प्रकारची मला वाटतं क्लिअर कट हे झालेलं आहे. हायकोर्टामध्ये स्टे मिळालेला नाही आणि तो मिळालेला नसताना नाही मिळाला याचा अर्थ जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आता काही लोक म्हणाली बाबा की पंकजा ताईसाहेब तुम्ही डायरेक्ट अमेरिकेहून आल्या आणि उभ्या राहिल्या. डायरेक्ट अमेरिकेहून विमान खाली ठेवलंच नव्हतं का? अहो आम्ही बी मुंडे साहेबाबरोबर राहिलो. राजकारण आम्हाला चांगलं माहिती आहे. त्या अगोदर आलेल्या होत्या परंतु बरेच दिवस अगोदर आलेल्या होत्या. पण मुंडे साहेबांना तुमचं सगळ्यांनी कर्तृत्व जे आहे ते सांगितल्यामुळं लोकांची पंचायत झालेली होती म्हणून लोकांनी विनंती केली की यांना लढवा म्हणून यांना लढवलं गेलं. त्या डायरेक्ट आलेल्या नव्हत्या बरं का. त्याच्यामुळं ह्या डायरेक्ट आल्या निवडणूक लढवली अशी जी भाषा या ठिकाणी वापरली गेली ती अतिशय चुकीची आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि माझी विनंती आहे बोलायला काहीही बोललं जातंय
वाघिणीची शिकार गुलेरने केली जाते. आता कोण बोललं? पक्षविरोधी नेते बोलले. वाघिणीची शिकार गुलेरने करता येत नाही बर का. येते का नाही मला माहिती नाही, परंतु पक्षविरोधी नेते साहेब, वाघिणीची शिकार लांडग्यांना तर अजिबात करता येत नाही, अजिबात करता येत नाही. लांडग्याचा जथ्था जरी आला तरी एकट्या वाघिणीची शिकार करू शकत नाहीत, हे नम्रपणे मला चांगलं माहिती आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की तुमचा प्रचार करा, आमचा आम्ही प्रचार करू, परंतु हे जे स्टेटमेंट्स वेगवेगळ्या दिशेने चाललेले आहेत त्याच्याऐवजी डेव्हलपमेंट वरती बोला, त्याच्याऐवजी काम कोणी कमी जास्त केलंय याच्यावरती बोला. अहो कोणतं गाव, हे गाव कोणत्या समाजाचं आहे, हे गाव, ह्या गावाने कधी भारतीय जनता पार्टीला मतदान दिलंय का, ही वाडी कोणत्या गावाची आहे, हे काहीही न बघता या जिल्ह्यामध्ये सगळ्या गाव आणि वाड्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी यांच्या हातामध्ये आहे तिचे जवळपास 2000 किलोमीटर पर्यंतचे रस्ते जर कोणी दिले असतील तर ते आमच्या पालकमंत्र्यांनी दिले. और तुम्ही दिलं तर काहीच नाही, पण कोणीकडं बी वंगारे हाणतेत राव. हे लोक वंगारी कुठं हाणायचे असते आम्हाला माहिती की, नळा माहिती आम्हाला, काळा वंगण बी माहिती, वंगारी माहिती, पण ती खाली कोणीच्या शेजारीच वंगारी घालावं लागती. ही कोणीकडे वंगारी हाणते याला काय लिमिट आहे का काय का काय? कोणीकडे बोलत आणि काही बी बोलत, कोणाला काही म्हणते. आणि हे पक्षविरोधी मी नाही म्हणत, काल जयदत्त अण्णा सुद्धा म्हणले हो. अहो आमच्या जुन्या पक्षामध्ये किती गंमत चाललेली आहे. आमची हकालपट्टी झाली, जयदत्त अण्णाच्या घरात राखेल वतलं बिचाराच्या, राखेल नाही पेट्रोलचे पेट ते बोळे ठाकले जयदत्त अण्णाच्या घरात. माणसात माणूस ठेवलं नाव काय आमचा पक्ष आहे, त्याचं नाव राष्ट्रवादी. अगोदर गोपीनाथ रावांचं घर फोडलं, गोपीनाथ मुंडेंचं घर कुणी फोडलं, हे मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे बरं का. ह्यांनी फोडलं, त्यांना दुसरं काही काम येतं का नाही मला माहिती नाही, ज्याचं त्याचं फोडा. आता मध्ये मध्ये तर काय चाललंय आमच्या पक्षात. विजयसिंह मोहिते पाटील जे पक्षाच्या बरोबर 98-99 पासून प्रामाणिक होते, या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस, खासदार आत्ताचे रनिंग होते, त्यांनी कधी साहेबांचा पक्षाचा अवमान केला नाही. जे म्हणतील ते मान्य केलं पवार साहेबांच्या बाबतीमध्ये. आता पवार साहेब म्हणाले मला माड्यामध्ये उभं राहायचे, एका मिनिटात म्हणले माझे माघार साहेबांनी निवडणूक लढवावी. पण ज्यावेळेस त्यांनी माघार घेतली त्याच्यानंतर आमचा पक्ष काय साधा आहे का? आता डायरेक्ट आमचे राष्ट्रीय पक्ष जे होते आमचे पवार साहेबाचाच आई शपथ अर्ज काढला राव यांनी, पवार साहेबालाच माघार घ्यायला लावलं. अरे ज्या उमेदवारीचा राज्यातल्या 48 मतदारसंघावरती परिणाम होणार आहे तीच उमेदवारी माघार घेतली. आणि त्याच्यामधले काही जे लोक आहेत ते नंतर विजयदादावरती सुद्धा पडले. विजयदादांनी सांगितलं मला नाही, माझ्या मुलाला उमेदवारी द्या. रणजितसिंह मोहिते पाटील तिकडून सुद्धा निवडून आले असते, परंतु लगेच म्हणले नाही नाही तुम्हाला नसले तर जमणार नाही, मग मिळणार नाही. आले, चांगलं झालं, आमच्याच पक्षात आले. सुजयदादा विखे साहेब सुद्धा आमच्या पक्षात आले. विजयसिंह मोहिते पाटील साहेब त्यांचा मुलगा सुद्धा आमच्या पक्षामध्ये आला, ज्याने तमाम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं, ते सुद्धा आमच्या पक्षामध्ये आले. त्यांना सुद्धा अपमानित केलं गेलं, त्यांनाही बाहेर काढलं गेलं. असं नेमकं काय चाललंय आमच्या जुन्या पक्षात मला काही कळत नाही. पण आमच्या नव्या पक्षामध्ये मात्र आमच्या पालकमंत्री
अतिशय चांगलं काम करतायत. आमच्या खासदारांनी सगळ्यात चांगलं काम केलंय. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना बहुमोल असं अनमोल असं मत जे आहे त्यांना पुन्हा एकदा देऊन 5 वर्ष पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा खासदार म्हणून काम करण्याची संधी